रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले एका नव्या वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांची गोगावले यांनी वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्ती केली आहे. विरोधकांनी यावरून गोगावले यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधलाय. पाहूयात. राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांना त्या कारणानं चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा गोगावले नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. गोगावलेंनी आपल्या मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी नियुक्ती केली आहे. उसणवारी तत्वानुसार ही नियुक्ती केल्याने गोगावले पुन्हा एकदा वादात अडकले. महेंद्र शिर्के आणि भिकाजी मांढरे हे 2 जिल्हा परिषदेचे शिक्षक आता मंत्रालयात रुजू झाले. उसणवारी तत्वानुसार 2 शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती केली. मात्र ग्रामविकास खात्याच्या परवानगीशिवाय नियमबाह्य पद्धतीनं 2 शिक्षकांची थेट खासगी सहाय्यक म्हणून नियुक्ती केली. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून दोन्ही शिक्षक शाळेतून बेपत्ता होत मंत्रालयाच्या पत्त्यावर आहेत. दरम्यान शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या झी 24 तासच्या कृषी सन्मान 2025 या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आम्ही आमच्या नियमाप्रमाणे त्यांना घेतलेले आहेत. जर त्याच्यात काही चूक असेल ते दुरुस्त करता येईल. परंतु असं काय नाही ना की आम्ही काहीतरी वेगळं करून, आता कित्येक लोक वेगवेगळ्या खात्यातले वेगवेगळे लोक घेतात. त्यात एवढं काय मोठं आहे की बाबा त्यांनी काय घेऊन जर काय चुकीचं केलं असेल तर सांगा ना बाबा ह्यांनी घेतलंय पण चुकीचं केलंय, मग तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पण असं पण नाही ना की बाबा मग त्या लोकांना कधी काय संदेश द्यायचे नाही का. यानंतर विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं. शिवसेना ठाकरे पक्षानं भरत गोगावले यांचा खरपूस समाचार घेतलाय. गोगावले यांना शिक्षणाची गरज असल्याचा टोला शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परबांनी लगावलाय. इतकंच नाही तर अशा प्रकारांची आणखी मोठी यादीच मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचंही परब यांनी म्हटलंय. भरत गोगावलेंना खरंच शिक्षणाची गरज आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय की शिक्षक ठेवलेत. एकच अपेक्षा आहे की ते शिक्षक खराब होऊ नये त्यांच्याबरोबर. शिक्षकांनी ह्यांना शिकवलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ह्यांनी जर कधी शिक्षकांना शिकवलं तर महाराष्ट्राचं वाटोळ होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. पुन्हा माझा ह्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना अजून एक प्रश्न आहे. येणाऱ्या काही दिवसात मी अजून काही OSDची लिस्ट आपल्याला देणार आहे की जे OSD टिंटेड आहेत, ज्या OSDवरती चौकशा चालू आहेत आणि आजही ते OSD त्या मंत्र्यांचं कलेक्शन करतायत. माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, काही माहिती अजून यायची आहे. आल्यावरती सविस्तर देईल. आता शिक्षकांनाच थेट स्वीय सहाय्यक म्हणून नेमल्यानं गोगावलेंवर विरोधकांनी निशाणा साधलाय. त्यातही ग्रामविकास खात्याकडनं परवानगी घेतली नसल्याचंही उघड झालंय. त्यामुळे भरत गोगावले पुन्हा एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.